अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। प्रशासनाचा बुलडोझर आणि त्यावरून होणारा राडा हे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळते। मात्र मुरगुड शहराने एक वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला आहे। रुंदीकरणासाठी येथील छोट्या व्यावसायिकांनी स्वतःच्या पोटावर पाय देऊन पण शहराच्या सौंदर्यासाठी आपले गाळे स्वतःहून हटवले आहेत। प्रशासनानेही बळाचा वापर न करता अत्यंत समोपचाराने ही मोहीम राबवून माणुसकीचं दर्शन घडवलं आहे। मुरगुडमधील 1.5 किलोमीटरचा पट्टा राज्य महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। या रस्त्याच्या कडेला चहाची टपरी, फळ विक्रेते, दूध विक्रेते आणि मोबाईल दुरुस्तीसारखे छोटे व्यवसाय करून अनेक कष्टकरी आपला संसार चालवत होते। रस्ता रुंदीकरणामध्ये ही दुकाने अडथळा ठरत होती। मात्र जेव्हा नगर प्रशासनानं रस्ता रुंदीकरणाचे आवाहन केले तेव्हा कोणत्याही वादाविवादाशिवाय या कष्टकऱ्यांनी आपल्या हाताने आपले गाळे काढण्यास सुरुवात केली। प्रशासनाचा संवेदनशील चेहरा आणखी ठिकाणी अतिक्रमणे काढताना जेसीबी किंवा बुलडोझरचा वापर करून सामान उद्ध्वस्त केले जाते। मात्र मुरगुड नगर प्रशासनाने अत्यंत सहानुभूती दाखवली। तुम्ही स्वतःहून सहकार्य करा, आम्ही जबरदस्ती करणार नाही या भूमिकेमुळे व्यावसायिकांनीही प्रशासनाला पूर्ण साथ दिली। यामुळे बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय आणि शिवतीर्थ परिसराचा श्वास मोकळा झाला आहे। गाळे काढल्यामुळे या कष्टकऱ्यांचा रोजगार सध्या हिरावला गेला आहे। त्यांच्या पुनर्वसनाची मागणी नगर परिषदेने दिली असून सध्या पोलीस ठाण्याजवळ त्यांची तात्पुरती सोय केली जात आहे। मात्र व्यापाऱ्यांची मागणी आहे की त्यांना कायमस्वरूपी गाळे मिळावेत। राज्यात आणि पालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता असल्याने येथील लोकप्रतिनिधींनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून या कष्टकऱ्यांच्या पदरामध्ये न्याय टाकावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। शहराच्या विकासात केवळ मोठमोठ्या इमारती नसून स्वतःचे घर चालवणारे हे छोटे कष्टकरीही तितकेच महत्त्वाचे आहेत। त्यांनी दाखवलेल्या या सामंजस्याचं सध्या संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे। आता प्रशासनाने पुनर्वसन लवकर करणार का याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।